पर्वती विधानसभेमध्ये म्हणजे पर्वती पोलीस स्टेशनला बाबासाहेब आंबेडकरांची जी राहुल सोलापूरकर यांनी मनोवाद यांनी जी यथाळना केली, चेष्टा केली, कुचेष्टा केली, विटंबना केली असं आमचं म्हणणं आहे. पर्वतीला आम्ही तक्रार केलेली आहे. आम्हाला असं समजलं की तिथून तुमच्याकडे ती वर्ग झालेली, तर आमचं असं म्हणणं आहे की त्याला तात्काळातल्या तात्काळ अटक झाली पाहिजे, त्याच्यावरती आपण दाखल झाला पाहिजे. गुन्हा दाखल करणं आज काळाची गरज आहे, कारण महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेच्या, शिवप्रेमींच्या, शंभूप्रेमींच्या भावना दुखवल्या. ते विषय गंभीर आहे आणि मला असं म्हणायचं की मग पोलीस का पाठीशी घालतात, ते का त्याच्यावरती तक्रार होत नाही किंवा गुन्हा दाखल करून का अटक होत नाही, हा दोनच प्रश्न आहे आमच्या. आपण त्याची सविस्तर माहिती द्यावी अशी विनंती. तक्रार आली आहे गायकवाड साहेबांकडून, आमच्याकडे पण झाली. तुम्ही गायकवाड साहेबांना भेटला वरिष्ठांच्या कोणती हायरार्की असो, तुमचा पक्ष असो, हे असो, एखादं ऑफिस असो, इंडस्ट्री असो, कुठल्या याच्यामध्ये वरिष्ठांनी दिलेल्या वक्तव्यावरती तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता? आणि सिनियर काही विचारलं माझ्या मी पुढचं सांगतो त्याच्यानुसार सरांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये चौकशी चालू आहे. आतापर्यंत गुन्हा दाखल हे तर मी स्पष्ट सांगितलं. त्याच्यामध्ये जे महाराजांबद्दल बोलून आलेलं आहे त्या अनुषंगाने पुरावे देखील मागवण्यात आलेले आहेत की काय जे काही लिहिलं गेलेलं आहे किंवा जुन्या याच्यामध्ये कुठं काय लिहिलं, इथं काही जे इतिहासकार आहेत किंवा काय त्यांचं जे म्हणणं आहे माझा पण इतिहास झालेला असेल किंवा असं झालं असेल, वॉटेवर मी त्यांनी माफी मागितली, तो सगळा वेगळा विषय आहे. त्यामध्ये सगळे पुरावे देखील मागवण्यात येत आहेत आणि ते देखील देखील करत काय काय जमान्यांनी चालू. सरांनी जे सांगितलं त्यानुसार ती चौकशी आहे चालू, अद्यापर्यंत दाखल नाही, परंतु जी काय असेल ती कायदेशीर करतो. अगदी तुम्ही इथलेच आहात, हे पण आहेत, त्यांनाही ते सांगितलं. फक्त प्रतिक्रिया त्यांच्या ह्याच्यावर तुम्ही काही देऊ शकता कुठल्याही वक्तव्यावरती वरिष्ठांची. एसीपी साहेबांच्याही प्रतिक्रियेवर आपण देऊ शकतो. सिनियर अधिकाऱ्यांच्या नाही. विषय तुमचा आम्हाला माहिती नाही पोलीस स्टेशनवरती कुणाचा दबाव आहे, त्यांना पालकमंत्र्यांचा फोन आला आहे का गृहमंत्र्यांचा दबाव आहे आयुक्तांना, कुठल्या गोष्टीची आयुक्त वाट पाहतात आहे. पाठीमागल्या वेळेस छत्रपतींचा अपमान राज्यपालांनी केलाय, कोश्यारींनी, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा केलाय, बाबासाहेबांचा केलाय, छत्रपती शिवरायांचा, शंभूप्रेमींचा, मासाहेब जिजाऊंचा पार कुठल्या कुठं नेऊन त्यांनी भांडरकरांनी त्यांनी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. असं जर सारखं सारखं करत असताना तुम्ही आणि जर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करत नसेल मग कशाची वाट बघते, काय व्हावं असं पोलिसांना वाटते. महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा हा प्रयत्न आहे, ही एक खेडी आहे, फक्त बघतात आहे कुठवर ताणलं जात आहे, कशाची वाट बघतंय पोलीस प्रशासन. असं जर सारखं सारखं होत असं तर आम्हाला आयुक्तांना घेराव घालायला लागेल. आता आयुक्तांच्या तिथं आम्ही जाऊन बसणार. कुणाचा दबाव आहे तुम्हाला, पालकमंत्र्यांचा का गृहमंत्र्यांचा, आम्हाला कळायला पाहिजे. साहेब, हा विषय दिसतो तेवढा सोपा नाही. छत्रपतींना कुठल्या अंगाने हिनवलं जात आहे, कशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात. लाच घेतली म्हणतात. तिकडं ह्याला छत्रपतींनी सुरत लुटले तर म्हणले चोर आहेत छत्रपती शिवाजी, एवढी यांची उचल जाते. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही कुठलं नेऊन तुम्ही कसला RSSचं षडयंत्र आहे का कुणाचं दंगली घडवण्याचं हे कारस्थाने काही समजायला म्हणून हे गंभीर गुन्हा आहे, त्याच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. मग अजून काय साहेबांना काय दाखवायचं ह्याच्यातून, बाबा असं शब्दच त्यांनी उच्चारलं नाही की त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, कायद्याच्या काचेटात बसत नाही. काय नेमकं काय काय कशाची वाट बघताय आता. आपल्या मार्फत आहे ना आयुक्तांनाच आम्हाला विनंती करायची की जर अशा पद्धतीने तुम्ही पाठीशी घालणार असाल आणि तुम्हाला जर कुणाचा दबाव असेल, तुमच्या म्हणण्याप्रमाणे वरिष्ठांच्या आम्ही ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही, तसं पुढे जाऊ शकत त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. हा म्हणजे कुणाचा ना कुणाचा वरिष्ठ असतोच ना, तर त्यांना बी वरिष्ठ असेल, पालकमंत्री असतील, गृहमंत्री असेल, दबाव असेल. पण महाराष्ट्रातल्या जनतेची बाबासाहेब अस्मिता आहेत, छत्रपती शिवाजी महाराज अस्मिता आहेत, अस्मितेचा मान ठेवा. विनंती आहे तुम्हाला हात जोडून की असं करू नका. हा काळ आहे ना, म्हातारं मेल्याचं दुःख नाही आणि काळ सोकावतोय, लक्षात ठेवा. म्हणून कुठंतरी त्याला शिळ देण्यासाठी, कारण परत वारंवार अशा घटना घडू नयेत. बोलवा. आज पुण्यातनं संभाजी ब्रिगेड असेल, वंचित असेल, अनेक बहुजनवादी संघटना आहेत. आपल्याला जाब विचारला जाणार आहे, आपल्याला उत्तर द्यावंच लागणार आहे. पण तुम्ही त्यांना काहीतरी दाखवा ना जनतेला की आम्ही कारवाई करतोय. तुम्ही गप्प बसताय म्हणजे साहेब, त्याचे वेगळे वेगळे संदेश जात आहेत ना बाहेर. म्हणून विनंती आलेले आहे माझ्याकडे हा गायकवाड साहेबांकडे
ह्याच्यामध्ये एखाद्या बहुजनानेच त्यांच्या विरोधात कुठली टिप्पणी केली असती तर आतापर्यंत मीडियावाल्यांनी आणि पोलिसांनी पण सुळसुळाट उडवला असता. नमस्कार, PK न्यूज 24 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी दीपक सदर. आज कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राहुल सोलापूरकर यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात कोथरूड पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन केलेले आहे. त्या संदर्भात या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते या व्यक्त करते. आपली या विषयाच्या संदर्भात काय मागणी आहे? सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय भीम. बांधवांनो, मागल्या काही दिवसामध्ये राहुल सोलापूरकर या मनुवाद्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रकारे विटंबना केलेली आहे आणि अनेक वेळा या पुणे जिल्ह्यातील बहुजनवादी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी सर्व संघटनांनी कोथरूड पोलीस स्टेशनला निवेदनं दिलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत. तरीसुद्धा या गेंड्याच्या कातडीचं पोलीस प्रशासन जागृत व्हायला तयार नाही, त्या मनुवाद्याला अटक व्हायला तयार नाही. RSSच्या पठडीत वाढलेले हे कार्यकर्ते आहेत, हे संघी मनोप्रवृत्तीचे कार्यकर्ते आहेत. बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महासाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, त्यांचं आराध्य दैवत आहे आणि या दैवताला छेडण्याचं काम या महाराष्ट्रातली ही अशा पद्धतीची पिलावळ करत आहेत. राहुल सोलापूर सारख्या मनुवाद्याचं वारंवार डोक्यातलं मुळव्यात ठणकलं जात आहे. म्हणून त्या मुळव्याधाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आज महाराष्ट्रातला शिवप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी खवळलेले आहेत. त्या महाराष्ट्रातला तमाम शिवप्रेम्यांची आज माथी भडकलेली आहेत. म्हणून या अशा गद्दारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आम्ही कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे. परंतु बांधवांनो, या ठिकाणी खेदानं सांगावं वाटतं की महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातले पोलीस आयुक्त असे म्हणतात की त्यांच्यावरती गुन्हे दाखल होण्याची आज परिस्थिती नाही, तसं वक्तव्य त्यांनी केलेलं नाही. मला पोलीस आयुक्तांना या व्हिडिओच्या अनुषंगानं विनंती करायची की अजून कशाची वाट पाहत आहात? महाराष्ट्रामध्ये म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावतो. हे वारंवार अशा पद्धतीची माणसं हे वक्तव्य करतात आणि ते एकाच समाजाचे का असतात, हा सुद्धा प्रश्न आज या माध्यमातून मला विचारायचा आहे. पोलीस आयुक्त साहेब, तुम्हाला कुणाचा दबाव आहे का? पालकमंत्र्यांचा दबाव आहे की गृहमंत्र्यांचा दबाव आहे? हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं पाहिजे. कारण बाबासाहेबांचा अपमान हा महाराष्ट्रातला कुठलाही आंबेडकरी जनतेतील किंवा महाराष्ट्रातील बहुजनवादी चळवळीतील कार्यकर्ता खपवून घेणार नाही. आज या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतंय की दंगली घडवण्याची मानसिकता या मनुवाद्यांची आहे. म्हणून आज जर यांना आपण थांबवलं नाही, रोखलं नाही, तर या महाराष्ट्रामध्ये कधीही केव्हाही उद्रेक होऊ शकतो. हा विषय खूप गंभीर आहे, अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून आज या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय देशमाने साहेब यांना आम्ही विनंती केलेली आहे की ताबडतोब राहुल सोलापूरकर याला अटक झाली पाहिजे, याच्यावरती तात्काळातल्या तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण का गप्प बसायचं? शिवजयंती येते 19 फेब्रुवारीला, त्या अगोदर जर ताबडतोब पालकमंत्री अजितदादा पवार साहेब या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इशारा देतोय, ताबडतोब जर गुन्हा दाखल झाला नाही तर राहुल सोलापूरच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय संभाजी ब्रिगेड आणि या महाराष्ट्रातील बहुजनवादी कार्यकर्ता गप्प बसणार नाही. आपण जे आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने साहेब यांना विचारण्यासाठी आलो होतो की का त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, त्याला अटक का होत नाही. राहुल सोलापूरकरच्या पाठीमागं अशी कुठली शक्ती आहे की जी शक्ती तुम्हाला गुन्हा दाखल करण्यापासून रोखते? पोलीस आयुक्त खालच्या पोलीस स्टेशनला काही निरोप दिलाय का, काही मेसेज दिलाय का, गुन्हा दाखल करू नये असे म्हटलेत का? असं असेल तर तुम्ही आम्हाला सांगावं. आयुक्तांवरती कुणाचा दबाव आहे? पालकमंत्र्यांचा आहे का, गृहमंत्र्यांचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आहे? ते सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं पाहिजे. देशमाने साहेब असे म्हणाले की चौकशी करून गुन्हा दाखल करू, त्याचा संदर्भ, साक्षी, पुरावे जे काय ते पडताळले जातील आणि तात्काळातल्या तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. पण 19 तारखेच्या अगोदर 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती आहे, जयंतीच्या अगोदर जर राहुल सोलापूरकरला अटक झाली नाही, गुन्हा दाखल झाला नाही, तर आम्ही संभाजी ब्रिगेड गप्प बसणार नाही. राहुल सोलापूरकरच्या घराला घेराव टाकू, आयुक्तांची खुर्ची खिळखिळी करू, हलवून सोडू, एवढं मात्र नक्की. 19 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे, जर का गुन्हा दाखल नाही झाला तर
आता म्हणल्याप्रमाणे होईल गुन्हा दाखल म्हणजे तुम्ही कुठल्या माध्यमातून कुठल्या स्वरूपाचा कुठल्या कलमांतर्गत मागतो? हे बघा, राजद्रोहाचा गुन्हा होतो. जे बाबासाहेबांच्यावरती त्यांनी टीका टिप्पणी केलेली, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच घेतली असं म्हटलंय. लाच कोण घेतं? जो भ्रष्टाचारी तो लाच घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आग्र्याहून सुटका झालेली ती गनिमी झालेली आहे, ती लाच देऊन झालेली नाही. आणि जो हिंदुस्थानचा बादशाह आहे औरंगजेब, त्याला तो लाच घेऊ शकतो का? तो बादशाह आहे ना, तो दिल्लीच्या गादीवर बसलाय, लाल किल्ल्यावरती बसलेला आहे, तो लाच घेतो. राहुल सोलापूरकरचा हा शब्द मनुवादी प्रवृत्तीचा आहे, RSSच्या पटडीतला आहे. हा सारख्या मेंदूच्या धारेतनं तो आलेला शब्द आहे. म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे. त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते चुकीचं वक्तव्य, म्हणून सायबरचा सुद्धा गुन्हा दाखल होतो. ज्यांनी त्याच्या ब्रॉडकास्टने त्याची चॅनलला मुलाखत घेतली, ती बाईमाणूस नावाचं चॅनल, ते तात्काळ बंद झालं पाहिजे. त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने